बरं ते जाऊ दे, काय म्हणतं एवढं सकाळी सकाळी काय द्यायला, काय काम होतं? आपले चाल म्हटलं तिकडं ताप पेटवला, मस्त इस्तो केला आहे ना शेकोटी. चल तापावर बसू म्हटलं. मस्त मैफिल बनली बाबा इथं. आले लेकाचे ऐत खाऊ फुकटचं शेकाले. काबे पोट्टे हो तुम्ही फुकटचे शेकाले येता. मी रोज कचरा गाडी जमा करतो. हा ताप करासाठी निस्तो पेटवासाठी चालले लेकाचे फुकटचे. अजी आप्पाजी कायले टेन्शन घेता तुम्ही? आम्ही बी तुमच्यासाठी चांगले मोठे मोठे लाकडं खोडं जमा करू तुमच्यासाठी. मायासाठी कायले का लाकडं? अजी आप्पाजी तुम्ही गेल्यावर का तुम्हाला का नदीत सोडणार आहे का? तुम्हाला पेटवायला लाकडच लागेल ना. च्या माया बिन भोसोडीचे हो. माया मराची वाट पुरवले तुम्ही. सात झोडपत बसून लगो तुम्हाला. चल हवा तिकडं. अजी तसं नाही जी आप्पाजी, तुम्ही अजून सेंचुरी मारल्याशिवाय थोडी जाणार आहे. मी काय म्हणतो, थंडी बंद पडून राहिली. सर्वजण आपण रनिंगला जात जाऊ का उद्यापासून? हा मस्त व्यायाम सुरू करू म्हटलं. हो जाऊ ना. कायचे का हो म्हणते सारे जण. एक काय कुत्र दिसत नाही पाहिजे. अरे होय बारक्या, काहून तुला थंडी लागत नाही का? बम उघडा नागडा फिरू राहिला तर. आय एम अ स्ट्रॉंग बॉय. अबे होय हड्डी पैलवान हाडकुडल्या. जाय तो ताप विजून राहिला. मुलीचा कचरा घेऊन तिकडून. मी का नोकर होय का तुमचा? ए बारक्या जाता का नाही का? सांगू त्या घरी आता. तू लेका तर तापावर बसत तुरटीच्या काड्या पेटवत बिड्या पेट म्हणते त्याच्या. जातो जातो आणतो. पण थंडी लयच पडून राहिली बा यंदा. अरे आप्पाजी हिमालयात बरफ पडून राहिला तिकडं. तिकडच्या लोकांची तर बम मजा असेल का मग? हा मस्त फुकटचे गोले खायला भेटतात ना त्याला. हा लस्सी वस्सी फुकटच भेटतात ना. सर्व बर्फाची तर मजा आहे मग. अरे होय ठेपूच्या तुला काय म्हणलं? जाय म्हणलं ना कचरा गाडी घेऊन ये म्हटलं थोडा. जा रे बाबू जा घेऊन ये. थोडा इचू काटा पाहिजे मा. कापे तुम्ही दोघं लेका काही काम धंदे करत जाणार आणि ते मोक्कार फिरत असतात. आम्ही लेका तुमच्या वयात किती कामं करत होतो. ज्ञानी बाबा इथं ज्ञान नको पाहिजे आम्हाला. माहित आहे साऱ्या गावाला कोणतं काम करता तुम्ही तर. हा घरचे भांडे घासणं, कपडे धुणं, हे करणं ते करणं. हा आम्हाला नका सांगू. घरचे कामं केले नाही तर तुमची बायको तुम्हाला खायला नाही देत म्हणते. तुम्हाला कसं काय माहित रे? हा भले पित्तर पोट्टेले का जे. जा स्वयंपाक बनवायचा टाइम झाला तुमचा. त्या काकू हिंडून राहिल्या पूर्ण गाव फिरून राहिल्या तुम्हाला पाहायला. माया भी चाललो मी घरी. लय ज्ञान देत होता. बरदाल लेकाचा गेला घरी. काय रे बाबू मला एक सांगा, हे थंडीच्या माया लेको पुरा चेहरा फुटून राहिला का? आप्पा गोरी लागला असला गोरी लागला तो फुटत नाही म्हणते. खेबड्या पांचट जोक नको मारू. मी तर हिवाळ्यात बम पावडर लावतो अंगाले. म्हणूनच तू खाऱ्या शेंगदाण्यासारख्या दिसून राहिला रे शेंगदाण्या. तरी तेवढी थंडी नाही वाटवली. जोपर्यंत खोबरेल तेलाचा डालडा भरत नाही तोपर्यंत थंडी वाटत नाही.